सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 24 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा मंगळवार आलेला आहे. सर्व महिलांनी आपल्या कुलदेवीला, घरातल्या गृहलक्ष्मीने आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. अगदी साधी सोपी ही सेवा आहे, पण पुढचं वर्ष तुम्हाला सोन्यासारखं नक्कीच घेऊन येईल. संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल, घराची भरभराटी होईल. म्हणून महिलांनी उद्याचा दिवस खूप खास आहे. जसा श्रावण महिना महादेवांच्या, आपल्या हनुमानाच्या, मारुतीरायाच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा असतो, तसाच मार्गशीर्ष महिना दत्तगुरु महाराज, आपली कुलदेवी माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू यांच्या सेवेसाठीचाच असतो, त्यांना समर्पित असतो. म्हणून उद्याचा दिवस खूप खास आहे. महिलांनो, लवकर उठायचं आहे. छान असं घर आपलं सुशोभित करून ठेवा. आपल्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपली कुलदेवी आपल्या घरात अखंड वास करते. आपला मुख्य दरवाजासुद्धा छान सुशोभित करून ठेवा. घर स्वच्छ करा. छान असं आपल्या घरात गोमूत्र, थोडंसं पाणी घ्या, त्यात थोडं गोमूत्र, हळद, गुलाबजल, थोडासा कापूर कांडून टाका. या सर्व वस्तू मिक्स करा पाण्यात आणि घराच्या कान्याकोपऱ्यात थोडंसं पाणी शिंपडून द्या. मुख्य उंबरठ्यावर सुद्धा गोमूत्र आणि हळदीचं लेपन करा. थोडं गुलाबजल टाकलं त्या हळदीच्या लेपन करताना, अतिशय उत्तम. या वासाने, या सुगंधानेच लक्ष्मी माता आणि आपली कुलदेवी प्रसन्न राहते. आपला उंबरठा सोडून कधीही आपली माऊली आपलं घर सोडून आपल्याला सोडून कधीच जात नाही. म्हणून उंबरठा पूजन उद्या झालंच पाहिजे. त्याचबरोबर काही गोडाधोडाचा उद्या नैवेद्य दाखवायचा असेल आपल्या कुलदेवीला, तर खिरीचा नैवेद्य बनवा, किंवा तुम्ही गोडाचा शिरा केला किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. पण काहीतरी उद्या गोडाधोडाचा नैवेद्य नक्की दाखवा. छान पंचोपचारे पूजा करा. तुमच्याकडं कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आपल्या देवी आईच्या फोटोला किंवा मूर्तीला अभिषेक करायचा आहे. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः. नाहीतर तुम्ही जो मंत्र जपत असाल रोज, तुळजा माऊलीचा, रेणुका मातेचा, सप्तशृंगी मातेचा, अंबाबाईचा, लक्ष्मी मातेचा, देवी आई एकच आहे. नाव रूप तिचे फक्त वेगवेगळे. कुलदेवी सगळ्यांची सारखीच असते. 3.5 शक्तिपीठ प्रत्येकाचं कुलदैवत असतं. जी देवी तुमची असेल आणि तिचा मंत्र तुम्ही रोज जपत असाल महिलांनो, तर उद्या आपल्या कुलदेवीचा मंत्र जपत अभिषेक करायचा आहे. छान कुलदेवीला हळदी, कुंकू, फुलं वगैरे वाहून छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे. एखादी वेणी देवी आईच्या कळसावर किंवा टाकावर अवश्य अर्पण करायची आहे. फोटो असेल, फोटोला अर्पण करा, किंवा आपण कुलदेवीचा आपण मंगल कलश भरतच असतो. उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. तुमचा नारळ वगैरे खराब झालेला असेल, तुम्हाला कुलदेवीचा नारळ बदलायचा असेल, उद्याचा दिवस छान आहे. नारळ बदलून टाकला किंवा तोच नारळ चांगला असेल, धुवून चुवून स्वच्छ घ्या. तांब्या छान असं स्वच्छ पाणी भरा. 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाकून त्यावर शेंडी वरती करून नारळ छान ठेवायचा आहे. अष्टदिशांनी आपल्याला कलशाला हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे. कलशाच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावर नारळ ठेवा, त्यावर कलश ठेवा. कलशामध्ये 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं टाकायचीच आहे आपल्याला. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. कशाला कमी पडू देत नाही कुलदेवी. अशा पद्धतीने उद्या कुलदेवीचा कलश स्थापन नक्की करा. ते तांदूळ असतात, ते तुम्ही नंतर पक्ष्यांना घातले आणि नेहमी म्हणजे दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी नवीन तांदूळ कलशाखाली ठेवायचे आणि ते तांदूळ नंतर पक्ष्यांना टाकायचे, नवीन तांदूळ ठेवायचे. अशा पद्धतीने आपण कलश स्थापना करायची आहे. नंतर त्याचा आठवड्यातून 1-2 वेळा पाणी बदलून टाकलं, पानं बदलून टाकली तरीही चालेल. उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडं फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा 101 वेळा आपल्या देवी आईला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. ओम कुलदेवताय नमः असं बोलत बोलत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो, थोडंसं जेवढं कुंकू निघेल देवी आईच्या टाकावरून किंवा मूर्तीवरून एखाद्या
डबीत किंवा पुडीत वाळून ठेवा. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कपाळी घरातल्या कर्त्या महिलेने ते कुंकू लावायचं आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. घरादारात सुख शांतता नांदेल. तुमच्या घराचं गोकुळ नक्की होईल. मुलाबाळांची प्रगती होईल. कितीही अडचणी असू दे, घरात लग्न कार्यात प्रॉब्लेम येत असतील, संतान होण्यात प्रॉब्लेम येत असतील, आर्थिक स्थिती तुमची मजबूत नसेल, पती व्यसनी असेल, मुलं चिडचिड करतात, घरात खूप भांडण तंटा आहे, तर उद्या काय करायचं? सकाळी किंवा संध्याकाळी महिलांनो, एक गोड पानाचा विडा तुम्ही बाहेरून विकत आणला तरीही चालेल किंवा घरी तुम्ही तयार केला. विड्याच्या पानाचा गुलकंद, चुना, काथ वगैरे टाकून थोडासा आसमंतरा, सुपारी, बडीशेप, एखादी वेलची, लवंग असा पानाचा विडा छान तुम्ही तयार करायचा किंवा कांडून घेतला तांबूळ तुम्ही तरीही चालेल. देवी आईजवळ देवघरात एक वाटी ठेवा. तुमच्या मनातली इच्छा बोलून घ्या. तो पानाचा विडा उजव्या हातात घ्या. देवी आईला तुमची इच्छा बोलून तो पानाचा विडा अर्पण करायचा आहे. संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी तो पानाचा विडा नवरा बायकोने, पती पत्नीने प्रसाद स्वरूप खायचा आहे. ज्या घरात पानाच्या विड्याची सेवा केली जाते कुलदेवी समोर, त्या घराची भरभराट नक्कीच होते. कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर नक्कीच राहत असतो. कितीही तुमच्या घरात अडीअडचणी असू द्या, नक्कीच कुलदेवी माता त्यातून मार्ग नक्कीच काढत असते. घरात सुख शांतता नक्कीच लाभते. म्हणून वर्षातून 2-3 वेळा तरी आपल्या घरातील कुलदेवीला पानाच्या विड्याची सेवा जरूर अर्पण करावी, जरूर रुजू करावी माऊलीच्या चरणी. नंतर तो विडा तुम्ही स्वतः किंवा घरातल्या मंडळींनी सर्वांनी तो विडा प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल. पण कृपया काळजी घ्यायची, तो विडा खात असताना तुम्ही मांसाहार केलेला नाही, मद्यपान केलेला नाही, याची काळजी घ्यायची आहे. कुणाची निंदा नालस्ती करू नका आणि मग पानाचा विडा आपण प्रसाद स्वरूप खायचा आहे. आता सुट्ट्यांचे दिवस येत आहे. बरेच मंडळी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा महिलांनो तुम्ही जात असाल, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार, तर जाताना एक वस्तू घरातून नक्की घेऊन जा. तुमच्या घराची नक्कीच भरभराटी होईल. तर कुलदेवीच्या दर्शनाला जाताना तुम्ही जर तिथं जाऊन ओटी घेत असाल संपूर्ण साडी चोळीची तरीही चालेल. पण तुम्हाला जर वाटत असेल आपण शांततेत आपल्या गावातून आपल्या देवी आईसाठी एखादी छानशी साडी घेऊन जात असाल तर अतिशय उत्तम. म्हणजे तिथं गेल्यानंतर घाई गर्दीत आपण कशीही साडी घेऊ, कशी म्हणजे नीट बघता येणार नाही आपल्याला, गर्दी असते तिथं. मग तुम्ही शांत चित्ताने तुमच्या गावातून, तुमच्या शहरातून देवी आईसाठी एखादी साडी जरूर घेऊन जा. एखादा ब्लाऊज पीस छान किंवा खण नारळाची ओटी तिथं आपल्याला सहज मिळून जाते. पण साडीचं कसं, आपण नीट बघून वगैरे आपल्या आवडीची साडी आपल्या देवी आईसाठी चांगल्या रंगाची, देवी आईच्या आवडीच्या रंगाची साडी आपण घेऊन गेलो तर अतिशय उत्तम. आणि घरातून जाताना एक वस्तू घेऊन जायची म्हणजे तांदूळ, अक्षता. आपल्या कुलदेवीची ओटी आपण तिथं भरणार आहोत. तिथं जरी आपण ओटी विकत घेतो पण त्यात तुकडा वगैरे तांदूळ असतात. कधी आपल्याला मनासारखी ओटी मिळत नाही. मग ओटीत मुख्य म्हणजे वस्तू असते ती म्हणजे तांदूळ. आपल्या घरात भरभराट व्हावी. प्रत्येक महिलेला वाटतं आपल्या घरात नेहमी पैसा, सुख, शांती, भरभराट असावी, धन धान्याला बरकत यावी, पैशाला बरकत यावी. म्हणून अखंड तांदूळ आपल्या कुलदेवीच्या ओटीत घालण्यासाठी आपण घरातून अखंड तांदूळ नक्कीच घेऊन जा. 5 मुठी नेल्या तुम्ही तरीही चालेल. तिथं आपल्या कुलदेवीची ओटी भरायची. 5 मुठी तांदूळ टाकून त्यातून थोडेसे तांदूळ आपल्या घरी परत घेऊन यायचे आणि आपला जो मोठा डबा असतो आपण ज्यात तांदूळ भरून ठेवतो त्यात ते उरलेले तांदूळ देवी आईचा प्रसाद स्वरूप, आशीर्वाद स्वरूप ते तांदूळ टाकून द्यायचे. यामुळे वर्षभर आपल्या घरात भरभराट नक्कीच होते. वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जरूर जावं. लांब असेल 5 वर्षातून एकदा तरी नक्की जा आणि जाताना तांदूळ बरोबर नक्की घेऊन जा. घराजवळ एखादं दुकान असेल चांगलं, एखादी साडी विकत घेता आली
नक्की घेऊन जा. उद्या मंगळवार आहे, शेवटचा मंगळवार मार्गशीर्षातला. आपल्या कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करा, कुंकुमार्चन करा. आपल्या घरात संध्याकाळी कापूर आरती देवी आईची दर मंगळवार शुक्रवार झालीच पाहिजे. उंबरठा पूजन झालंच पाहिजे. या सेवा कुलदेवीला खूप प्रसन्न करतात आणि आपल्या घरात नक्कीच भरभराट आणतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर